काँग्रेसचा विरोध असलेला दुसरा महाप्रकल्प ईशान्य भारतात साकारतोय। चीनच्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी परंतु राक्षसी योजनेला भारताकडून दिलेलं हे प्रत्युत्तर आहे। अरुणाचलमधून सियांग नदी वाहते आणि या सियांग नदीवर अपर सियांग हायड्रो प्रोजेक्टची निर्मिती मोदी सरकार करणार आहे। या हायड्रो प्रोजेक्टच्या माध्यमातून ईशान्य भारताला 12,000 मेगावॅट इलेक्ट्रिसिटी मिळणार आहे। ब्रह्मपुत्रा नदीचा उगम चीनच्या कब्जात असलेल्या तिबेटमधून होतो। तिथे या नदीला यार्लुंग तांगबो या नावाने ओळखलं जातं। ही नदी भारतामध्ये जिथून प्रवेश करते तिथे चीनने मेडॉक धरण बांधण्याची घोषणा केलेली आहे। 2020 मध्ये चीन सरकारने ही घोषणा केली आणि या धरणासाठी चीन सरकार $137 अब्ज इतका महाप्रचंड खर्च करणार आहे। हे जगातलं सगळ्यात मोठं धरण असेल आणि या धरणातून चीनला 60,000 मेगावॅट वीज मिळणार आहे। त्यामुळे चीनच्या दृष्टीने हे धरण अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु भारताच्या दृष्टीने हा खूप मोठा चिंतेचा विषय आहे, कारण हे धरण ऐन अरुणाचलच्या वेशीवर निर्माण करण्यात येणार आहे आणि भारताच्या दृष्टीने हे धरण म्हणजे एक खूप मोठा असा वॉटर बॉम्ब आहे।